सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका प्रलंबित होती। त्या याचिकेचा निकाल 6 मे 2025 रोजी लागला। त्यानंतर त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत या ठिकाणी आज घेण्यात आली होती। सदरची सोडत उपविभागीय अधिकारी माननीय श्री विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली। पंचायत समिती कल्याण येथील सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी नायब तहसीलदार उपस्थित होते आणि सर्वांच्या समक्ष त्या ठिकाणी आपण सोडत काढली। 41 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत, 3 ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे, 11 ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि उरलेल्या 24 ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे। सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं। याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं जे यापूर्वी करण्यात आलेलं आरक्षण होतं त्याच्यामध्ये बदल झाला नाही, फक्त त्याच्यामध्ये स्त्रियांचं आरक्षण होतं जे चिठ्ठी टाकून पूर्वी काढण्यात आलं होतं, ते पुन्हा चिठ्ठी टाकून काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी काढण्यात आलं। त्यापैकी 5 पदं जी आहेत ती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहेत। 24 खुल्यापैकी 12 जे पदं आहेत ती सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत। चिठ्ठी पद्धतीनं या ठिकाणी आपण ती सर्व जी प्रक्रिया पार पाडलेली आहे। 41 एकूण सरपंच पदं आहेत, त्यापैकी 21 सरपंच पदं जी आहेत ती महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत।